बढ़िया महिला
त्यासी चिंतली आमनी त्यासी चिंतली चित्ताकरी गवसनी चित्ताकरी गवसनी त्यासी चिंतली आमनी चित्ताकरी चित्ताकरी गवस
गवसन
ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी पाववी लठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी चित्ता करी गवसनी पावावया फळ अंगी असावे बळ त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी तुका म्हणे तई तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पाये त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी विठ्ठला 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 अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजतेजस्वरद्य प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समचरण सरोजं सान्द्रनीलाभुधाभं जगन्निहितपानिं मण्डनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंदनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि मस्तक है पाया बदिया वाद करी संताजा वाद करी संताजा वाद करी
असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करु माता पारुके तो जीवची परी तुके महिषीशी एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळवानो मे कवने का सूर्याची अंगा उठणी लागतसी केवता कल्पतरुवरी फुलोरा कायसे निपाहुने रोशिर जागरा कवने वासी कापुरा सुवासुदेव चंदनाते कैचे निचर्चावे अमृताते केवुते रांधावे गगनावरे उगवावे घडी केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकडिता के असे साधन ते जाणून निम्यान मन निवांत केले ते जाणून निम्यान मन निवांत केले नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची पाववेल ठाया पांडुरंग चिंतिलिया त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरा यांचा 4 चरणाचा मला वाटतं माझ्या सहित बसलेल्या पैकी उभं असलेल्या पैकी सर्वांच्या पाठातला गुरुजी बदने सर हो क्या बात आहे मला वाटतं बऱ्याच जणांच्या पाठातला नसलेला पण अतिशय महत्वाचा आज जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून
100 वर्षाच्या आयुष्यामध्ये करण्याकरता साधना एक सांगतायत आणि ती एक साधना केल्याच्या पश्चात पदरात पडणारे फल, पदरात पडणारे लाभ मात्र 3 पद्धतीचे सांगतात. विठ्ठला विठ्ठला. अभंग मोठा गोड आहे. या अभंगाचा सरळ अर्थ जर पाहायचा ठरला तर तो अभंगाचा अर्थ असा आहे, आज तुकोबाराय मार्ग एक सांगतात पण साध्य मात्र 3 पद्धतीचे. साधना एक सांगतायत, लाभ मात्र 3 पद्धतीने प्राप्त होणार आहे. या अभंगाची दाटेच तुकोबारांनी वेगळ्या पद्धतीने केली. अनेक अभंग असे पाहायला मिळतात त्याच्यामध्ये साधना अगोदर असते, लाभ मात्र नंतर असतो. पण आज जो सेवेकरता अभंग गायलाय त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी लाभ अगोदर आपल्या पदरात टाकलाय आणि तो लाभ मिळवण्यासाठी लागणारी साधना मात्र नंतर सांगितली. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे, तुकोबाराय सांगतात 100 वर्षाचा प्रवास केल्यानंतर आपल्याला आपल्या मूळ मुक्कामाला जायचंय, आपल्या आत्मस्वरूपाच्या गावाला जायचंय, आपल्या ठाई जायचंय. म्हणजे मूळ मुक्कामाच्या गावाला जाणं हे आपल्या जीवनाचं परम कर्तव्य आहे आणि ते परम कर्तव्य गाठणं हे प्रत्येकाच्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये शक्य गोष्ट नाही. आणि म्हणून तुकोबाराय आज आपल्या मदतीला धावतायत आणि लाभ आपल्याला सांगतायत. पावविल ठाया, तुमच्या आत्मस्वरूपाची ओळख तुम्हाला होईल, तुम्हाला मूळ मुक्कामाला पर्यंत हे सगळं घेऊन जाईल. म्हणे महाराज हे सगळं मिळवण्यासाठी आम्ही काय करायचे? तुकोबाराय साधना सांगतात. पांडुरंग चिंतिलिया, भगवान परमात्म्याचं केलेलं सहज सोपं चिंतन तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला या मूळ मुक्कामाला आत्मस्वरूपाच्या गावाला नेऊन न्यायला कारणीभूत ठरणार आहे. तुकोबाराय लाभही सांगतात आणि साधना सुद्धा सांगतात. म्हणजे यज्ञ यागादी करण्याची क्रिया करण्याची गरज नाही, तपतीर्थाटन करण्याची आवश्यकता नाही. ठाईच बसल्या बसल्या, घरी बसल्या बसल्या नुसतं परमात्म्याचं सोपं साधं सरळ चिंतन जर आपल्या आयुष्यामध्ये केलं तर तुकोबाराय सांगतात आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होणार. म्हणजे महाराज एवढाच फायदा आहे का? तुकोबाराय सांगतात नाही ना. एकदा का आपली वृत्ती त्याच्या चिंतनात लागली की दुसरा फायदा तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्म्याचं केलेलं चिंतन त्याचा परिणाम जीवनात असा होतो, भगवान परमात्मा इथं राहायला येतो इथं आणि हृदयात राहायला आलेला परमात्मा भक्ताच्या चित्ताला गवसनी करतो. गवसनी कळत नसेल तर या वस्तूकडे पहा. या वस्तूला बाहेरून लावलेलं काय आहे? मराठीत त्याला कवर म्हणा आणि इंग्रजीत त्याला गवसनी म्हणा, बरोबर का? सरळ अर्थ. मोबाईलला घातलेली गवसनी मोबाईलचं संरक्षण करते. 5 फुटाहून जरी मोबाईल खाली पडला तरी मला वाटतं त्याचं संरक्षण करण्याचं काम साध्या भाषेमध्ये ते कव्हर करतं. मृदंग वाजवण्याचं काम झाल्यानंतर मृदंग एका पिशवीत जाणार आहे, त्यालाही गवसनीच म्हणा. ती मृदंगाची गवसनी मृदंगाचं संरक्षण करण्याचं काम करते. विण्याचं काम झाल्यानंतर विना खोळीमध्ये जाणार आहे, ती खोळ विण्याचं संरक्षण करण्याचं काम करते. तद्वत भगवान परमात्मा भक्ताच्या चित्तात प्रवेश करतो आणि इथं आलेला परमात्मा भक्ताच्या चित्ताला गवसनी करतो. त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी. म्हणे महाराज हे सोपं नाही हो, हे सगळं मिळवण्यासाठी काहीतरी लागत असेल ना. तुकोबाराय सांगतात साध्या संसारामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत मान सन्मान जर टिकून ठेवायचा असेल तर अंगात ताकद लागते, अंगात बळ लागतं. इथं तर परमात्म्याला हृदयात आणायचे. या परमार्थाच्या क्षेत्रात सुद्धा बळाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. तुम्हाला जर हे परमात्मरूपी फळ पदरात पडून घ्यायचं असेल तर तुमच्या अंगात सुद्धा बळच असलं पाहिजे. पावावया फळ अंगी असावे हे बळ. म्हणे महाराज हे वरचे 2 फायदे लक्षात आले, ते आध्यात्मिक दृष्ट्या फायदे. पण आमच्या व्यावहारिक जीवनामध्ये काही एखादा फायदा आम्हाला मिळेल का? आम्ही जर त्याच्या चिंतनाच्या दृष्टीनं 2 पावलाचा प्रवास चालू केला तर आमच्याही पदरात काही व्यावहारिक दृष्टिकोनातून फळ पडणार आहे का? तुकोबाराय व्यावहारिक दृष्टिकोनातून फळ आपल्याला सांगतायत. त्याचं चिंतन केलात ना मग रिद्धी सिद्धी गोळा करण्यासाठी गिरीकंदरामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. त्या सगळ्याच्या सगळ्या सिद्धी
आपल्या पायाशी लोळण घेतील. तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी. विठाला 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 मला वाटतं अभंगाचा अर्थ सगळ्यांच्या लक्षात आला असेल. बाबा अभंगाचा अर्थ कळला का तुम्हाला? नाही गोलमान हलू नका, खरं सांगा. लय सोपं उत्तर एक तर हो, नाही तर अभंगाचा अर्थ कळला का तुम्हाला? तुम्ही काहीच बोलत नाहीत. भाऊ, हो भाऊ, ते नाही बोलत. तिकडं मागे टोपीवाले मामा महाराज नाही म्हणाले ते. तर मी काय उर्दूत बोलत नव्हतो, मी मराठीतच बोलत होतो. आता कळला नाही असं ध्यानात घेऊन कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर मी कीर्तन सोडणार होतो. आपली वेळ 8 ते 10 होती, पण थोडं पुढे गेल्यामुळं मला वाटलं एवढ्यात आटपलं तर बरे. पण तुमची तशी काही परवानगी दिसत नाही, तर तुमची आज्ञा शिरसावंदी मानून 1-अर्धा-पाऊण तास कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी अल्पासा परिहार देणं उचित तो म्हणजे असा. मला वाटतं या भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये आज की निमित्त या ठिकाणी आपण एकत्रित आलोत. माझ्यापेक्षा बसलेल्या सर्वांना जास्त श्रुत आहे, पण वक्त्याचं परम कर्तव्य असे, दुःखानं ज्यांना वैकुंठवासी कैलासवासी असं म्हणावं लागतं, ते आपल्यातील आदरणीय एक वारकरी निष्ठ जीवन जगणारे, सगळ्यांचे लाडके आणि अत्यंत वारकरी महाराजांवरती नितांत जीव ओतून प्रेम करणार या गावाचं पारमार्थिक वैभव आमचे रंगनाथ तात्या चोरघडे आणि तात्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सबंध चोरघडे कुटुंबियांच्या वतीनं तात्यांसाठी वाहिलेली खऱ्या अर्थाची ही श्रद्धांजली. हे तात्यांचं द्वितीय पुण्यस्मरण आणि या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या जनाबाईच्या बालकाच्या वाट्याला या आज प्राप्त झालेली आजची ही शिवा आहे. या चोरघडे परिवाराच्या एका भल्या मोठ्या कार्यक्रमात मला वाटतं 10-15 दिवसाखालीच येणं झालं होतं आणि याही हो बरोबर लक्षात, याही कार्यक्रमामध्ये काही सेवा देण्याची संधी या ठिकाणी माझ्या जीवनात प्राप्त होते. खरं तर मला वाटतं तात्यांच्या ऋणातून हा मुक्त होण्याचा माझ्या जीवनातला हा छोटासा प्रयत्न आहे. आमच्या परिवाराशी तात्यांचा गोड असा संबंध, लहानपणापासून त्यांना पाहिलंय. आमच्या रुद्र महाराजांसोबत त्यांचे वडीलही त्यांना आशीर्वाद स्वरूप आम्हाला सगळ्यांना घरच्यांना जपले आमच्या. आणि तात्यांचं आयुष्य सुद्धा या वारकरी संप्रदायात प्रवास करत करत अतिशय परिपूर्ण दशेला जे जीवन पोहोचलं, मला वाटतं रंगनाथ तात्यांचं जीवन त्या पद्धतीनं आहे. तुकोबराय जसं महात्म्याचं वर्णन करतात, तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये तात्यांचं स्वरूप विलीन होतंय आणि खरं तर आयुष्यभर केलेल्या परमार्थाचं त्यांना ते फळ त्या ठिकाणी प्राप्त होतं. ते हयात होते त्यावेळेस त्यांचा आशीर्वाद तर माझ्या जीवनामध्ये मला मिळतच होता, पण मला वाटतं ते तात्या गेल्याच्या पश्चात त्यांचं स्मरण करत करत त्यांचीच सेवा काही करण्याचा जीवनामध्ये योग या चोरघडे कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी प्राप्त होते. प्रथमतः त्या सगळ्यांच्या चरणी मी दंडवत करतो, त्या सगळ्यांच्या विषयी प्रेम भावना प्रतिपादित करतो. खऱ्या अर्थानं तुम्ही परंपरेनं आपल्या वडिलांचं स्मरण करत आहात. एक सुपुत्र म्हणून तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही संतांनी परंपरा सांगितल्या त्या पद्धतीनं तुमची पावलं गोड अशा पद्धतीनं पडतायत. 1 दिवसाचा कार्यक्रम सुद्धा करायला लोकांना नको वाटते आता, पण मला वाटतं 3-3, 4-4 दिवसाचा सप्ताहाला लाजवेल इतका गोड कार्यक्रम आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ करणं, त्यांनी दिलेल्या संस्काराचीच ही शिदोरी आहे. आयुष्यभर मनुष्य परमार्थ करेलो, पण स्वतः परमार्थ करून स्वतः परमार्थाचा ठेवा घेऊन निघून जाईल, यात मोठेपणा कसलाय. पण मला वाटतं रंगनाथ तात्यांच्या जीवनातला मोठेपणा हाच आहे की त्यांनी स्वतःही परमार्थ केला, गावाला सुद्धा त्या परमार्थाच्या वाटेवरती आणलं. कुठलंही कीर्तन असेल तर पाठीमागं उजव्या हाताला तात्या पाठीमागं उभे असायचे. एखादं प्रमाण, एखादी ओवी, नाथबाबांची एखादी ओवी सुचली तर लगेच द्यायची. काही चूक असेल तर तिथं ठामपणे सांगण्याची हिंमत, मला वाटतं फक्त कणखर व्यक्तिमत्व आमच्या तात्याचं होतं. स्वतः तर संस्कारी जीवन जगलेच, पण त्या संस्कारांचं संक्रमण या दोन्ही बंधूंच्या जीवनामध्ये जाता जाता करून जातायत. आपल्या वारकरी संप्रदायाचा वसा ठेवा,
पुढच्या पिढीच्या हवाली करत करत हे सगळंच सगळं भजनातलं वैभव त्यांच्या हवाली करत करत आपली इहलोकाची यात्रा पूर्ण करतायत. आणि त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. तात्यांच्या पश्चात त्यांचे दोन्ही सुपुत्र ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोठं गौरवानं कार्य करत करत माझ्यासारख्या अनेक विद्यार्थी ज्यांच्या माध्यमातून घडतायत ते आमचे परमादरणीय. आणि या गावाचं वैभव, या गावाचं नेतृत्व, तसंच समाज कार्यातलं अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आमचे मुंजाजी भाऊ रणनाथरावजी चोरघडे पाटील आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू समाज कार्यामध्ये अतिशय नावलौकिक ठसा ज्यांच्या पद्धतीने ज्यांच्या माध्यमातून उमटतोय ते सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आमचे हरिभक्तीपरायण आमचे वसंतरावजी रणनाथरावजी चोरघडे पाटील. त्याचबरोबर त्यांच्या भगिनी अनुसयाताई वैजनाथरावजी भडके या तिघाही बहीण भावंडांच्या माध्यमातून वडिलांसाठी वाहिलेली ही खऱ्या अर्थाची श्रद्धांजली. त्या परिवारावरती असणारं जे प्रेम आहे त्या निमित्तानं सगळीची सगळी पाहुणी मंडळी, मित्रवर सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं ज्यांच्या माध्यमातून अख्खं भजनाचंच वैभव या ठिकाणी उपस्थित आहे ती आपली सुपरीची सगळी प्रेमाची मंडळी, ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं शांतीब्रह्म हा शब्द ज्यांना लावावा असा वाटतो ते आमचे परमादरणीय परमस्नेही वैराग्य मूर्ती आमचे बाळू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांनी मला इंग्रजी विषयाचे गोड असे धडे गिरवायला माझ्या जीवनाला उपदेशाची एक ढाल लावली ते आमचे परमादरणीय आणि गंगाखेड परिसरामध्ये अतिशय लाडकं देखणं व्यक्तिमत्व आमचे राखे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या माध्यमातून गोड असं या कार्यक्रमाचं नियोजन घडतंय. तसंच आपल्या गावातील कुठलाही कार्यक्रम असेल तर आमच्या महारुद्र महाराजाशिवाय त्या कार्यक्रमाला परिपूर्णता नाही. असं गावातलं भजनातलं गोड असं वैभव ते आमचे परमादरणीय महारुद्र महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढं सगळं कट करायचं. हरिभक्तीपरायण परमादरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे गुरुवर्य आणि या गंगाखेड तालुक्याचं भजनातलं वैभव हरिभक्तीपरायण आमचे मदन महाराज फटांगे या ठिकाणी उपस्थित आहेत. आज तर 2-2, 3-3 कीर्तनकार उपस्थित आहेत बरं का गुरुजी. इकडे हरिभक्तीपरायण परमादरणीय नवोदित कीर्तनकार आमचे पांडुरंगजी महाराज उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन आहे. समुदेव तुम्हाला सुद्धा वंदन. सगळीच मंडळी सगळ्यांच्या चरणी इकडं महाराज सुद्धा आहेत, सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो, सगळ्यांनाच वंदन करतो. बसलेली मंडळी सुद्धा हरिभक्तीपरायण रामायणाचार्य आमचे बदनेसर सुद्धा आहेत, त्यांनाही वंदन. अर्थात मृदंगावरती ज्यांची गोड अशी थाप पडते ते परमादरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार गुरुजी वाजवणारे आणि बदडणारे अशी जर यादी बनवली ना तर मला वाटतं खऱ्या अर्थानं मृदंगाला ज्यांच्यामुळं सौंदर्य प्राप्त होते असे मृदंगाचार्य, संगीत अलंकार, खऱ्या अर्थानं अलंकार. अलंकार या मृदंगाच्या परीक्षेमध्ये महाराजांचा संबंध भारतात प्रथम क्रमांक आहे. असा गुणी मृदंगवादक हरिभक्तीपरायण आमचे मुंजाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो. भास्कर दादा तुम्हाला सुद्धा प्रणिपात आहे. गावातील सगळीच भजनी मंडळी सगळ्यांच्या चरणी प्रणिपात. राजकारणाच्या, ज्ञानदानाच्या, समाजकार्याच्या क्षेत्रातील सगळीच मोठी मोठी माणसं सगळ्यांनाच प्रणिपात करतो. तुमचे चेहरे मला नेहमी सांगत असतात, माझ्यासारखे लय महाराज लोक तुम्ही असे गंधगुळीसारखे उगाळून असे कपाळाला चिटकेलेली माणसं आहेत, तुमच्या पुढे जास्त काय मांडावं म्हणून हे पसारा वाढवलाय. सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करतो. ज्यांच्या माध्यमातून या कीर्तनाचं चित्रीकरण होते ते आमचे परमादरणीय परममित्र आमचे देवाभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही वंदन. अजय साऊंड सर्व्हिस गंगाखेड तुम्हाला सुद्धा वंदन करतो. सगळ्यांच्या चरणी प्रणिपात करून अतिशय वेळेमध्ये कीर्तन सेवा आटोपण्याचा प्रयत्न करूयात. 9:56 झालेत, बरोबर 5ला सकाळी सोडतो. चालतं ना? हा जमतंय ना 5ला? नाही टेन्शन घेऊ नका. आपली शाळा जिल्हा परिषदची ती भरू द्या कवाई, पण सुटती टायमात. विठाला विठाला विठाला. सेवेकरिता जो अभंग निवडलाय तो अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आज या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला लाभाची प्रचिती सांगतायत. 3 प्रकारचे लाभ आपल्या पदरामध्ये पडणार आहेत असे जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे. आज जरा अभंगच वेगळ्या धाटणीच आहे. मगाशी बोलून गेलो की अभंगामध्ये लाभ अगोदर सांगितला आणि त्या लाभाच्या पश्चात मिळणारी जी साधना आहे ती साधना मात्र नंतर सांगितली. तसे संतांची वचनं जर पाहायला गेलं
तर लक्षात येतं की साधना अगोदर असते आणि ती साधना केल्याच्या पश्चात मिळणारं फल मात्र नंतर सांगितलं जातं. सगळ्यांच्या पाठातला ज्ञानोबारांचा हरिपाठ आहे. त्या हरिपाठाची सुरुवात आहे पहा. हरिपाठाची सुरुवात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, बरोबर आहे का? म्हणजे तुम्हाला हरिपाठ पाठ आहे हा? ही ज्ञानेश्वरीची ओवी, बरोबर का? हा, चुकायले ना. हरिपाठाची सुरुवात समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, काही हौच म्हणायले. चला असू द्या. तर असे ज्ञानोबा हरिपाठाची सुरुवात करतात आणि प्रथम अभंगाकडे जरा दृष्टी टाका. काय ज्ञानोबारांचं म्हणणं आहे? अरे बसलेल्या धारखेड मधल्या प्रत्येक श्रोत्याच्या अंतःकरणात काही इच्छा आहेत. ज्ञानोबा सांगतात त्याचं जीवन जर परिपूर्ण करायचं असेल आणि 4 प्रकारच्या मुक्ती जर त्याला पदरात पाडून घ्यायच्या असतील, ज्ञानोबा सांगतात तुमचे कान जरा माझ्याकडे असू द्या. म्हणजे माऊली सांगायचंय काय तुम्हाला? अरे 4 प्रकारच्या मुक्ती पदरात पाडून घ्यायच्या असतील तर जास्त काही करण्याची गरज नाही. दिवसामधल्या 24 तासामध्ये म्हणजे त्याची विभागणी 8 प्रहरामध्ये शास्त्रकार करतायत. माऊलींनी त्या 8 प्रहरामधला काहीसा वेळ आपल्याला मागितला. किती? दिवसाचे किती प्रहर? 8 प्रहर, बरोबर का? दिवसाचे 4, रात्रीचे 4. दिवसाचे आणि रात्रीचे असे दोन्ही मिळून काय म्हणतो त्याला आपण? दिवस आणि रात्र, याला दोन्ही मिळून काय म्हणतो आपण? दिवसच म्हणतो. मी तेच म्हणालो. दिवसाचे 8 प्रहर आहेत. ज्ञानोबा 8 प्रहरापैकी 8चे 8 प्रहर मागत नाहीत. म्हणे मग ज्ञानोबा वेळ तरी किती पाहिजे? काय गोड माऊलींनी वर्णन केलं. मोटके निमिष भरी दे तुझाय या 8 प्रहरा माझारी. माऊली सांगतात तुमच्या 1 तासाची गरज नाही. म्हणे मग त्या 8 प्रहरापैकी केवळ मला फक्त 1 क्षण तुमचा पाहिजे. 1 क्षण. तो 1 क्षणाची साधना तुम्ही परमात्म्याच्या दारात करा. तो 1 क्षण तुम्हाला फलदायी ठरेल. ज्ञानोबरांनी साधना अगोदर सांगितली. ती साधना केल्याच्या पश्चात मिळणार फल ज्ञानोबराय सांगतात. तेने मुक्तिचारी साधी देवाची हे द्वारी उभा क्षण भरी. देवाची हे द्वारी उभा क्षण भरी. तेने मुक्ती चारी साधिला. तेने मुक्ती चारी साधिला. हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना. ज्ञानोबा आपल्या करता 8चे 8 प्रहर मागत नाहीत, फक्त 1 क्षण मागतात. अभंगाची दाटणी बघितली. अभंग कसा आहे? अगोदर साधना आणि ती साधना केल्याच्या पश्चात मग लाभ, मग फळे सांगितली. त्याच अभंगाचं ध्रुवपद काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. भास्कर दादा, ही झाली साधना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि ही केल्याच्या पश्चात जे मिळणार आहे तो लाभ मात्र नंतर आहे. पुण्याची गणना कोण करी. मग संतांचे सरळ सरळ अभंग जर असे असतील की अगोदर साधना असेल मग लाभ असेल, तर तुकोबारांना आज नेमकं झालंय तरी काय? आज लाभ अगोदर सांगतायत आणि तो लाभ मिळवण्यासाठी लागणारी साधना मात्र नंतर सांगतात. विठाला विठाला. मला वाटतं कदाचित तुकोबाराय फिरत फिरत आपल्या धारखेड ग्रामामध्ये सुद्धा आले असावेत. आणि आपल्या ग्रामात आलेले जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी आपल्या प्रत्येकाचा स्वभाव जाणला असावा. तुम्ही म्हणाल धारखेडमध्ये तुकोबाराय आले तरी कसे? अहो, संत कोणत्या रूपात आपल्या दारात येतील काही सांगता येत नाही. संतांनी अनेक रूप धारण केली.
तुम्ही जर काकडा ऐकत असाल, काकड्याचं आणि तुमचं वाकडं नाही ना, सगळं सरळ आहे ना. तुम्ही जर काकडा ऐकत असाल तर त्या काकड्यामध्ये संतांची अनेक प्रकारची रूप आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी संत आपले मायबाप बनून आपल्या दारात येतात आणि आपल्याला भजनाला लावण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी आपल्याला मायबाप बनवतात आणि भजनाला लावण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे आपलं लेकरू बनून आपल्या दारात येतात. उठा की जे मायबाप कैसी लागली झोपा, उठा की जे मायबाप कैसी लागली झोपा, हुजुरीला ओनिया एवढी चुकवा की केपा, हुजुरीला ओनिया एवढी चुकवा की केपा, उठा उठा की जे माई बाप कैसी लागली झोपा. बदनेसर कधी कधी संत आपलं लेकरू बनून आपल्या दारात आले, लोक नाही ऐकत. मग अनेक प्रकारची रूप संतांनी धारण केली. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. याही रूपामध्ये संत आले, त्यांनी आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे रूप अनेक धारण केली, वेगवेगळी रूप धारण करून आली. आता सगळ्यांच्या परिचयाचं एक संतांचं रूप आहे बघा. हातामध्ये असा टाळ, डोक्यावरती असा मोर मुकुट. हा, वासुदेवाच्या रूपात सुद्धा संत आले. काय म्हणाले आपल्याला दारात येऊन, धारकेरकराच्या प्रत्येकाच्या दारात येऊन दारावरती थाप मारली आणि त्या रूपामध्ये आलेले संत आपल्याला भजनासाठी जाग करतात. वासुदेव करीतो फेरा तू अध्यापिका निदसुरा, सावध होई रे गवारा बज बज तू सारंग दरा. त्या वासुदेवाच्या रूपामध्ये संत आपल्या दारात आले, वेगवेगळी रूप आहेत. गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई पेरुनी मागेला, गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई पेरुनी मागेला, झाकून रात्र पडू नका करीत बैसना सेने. राम 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 स्मरामि, राम राम स्मरामि, राम राम स्मरामि. या वासुदेवाच्या रूपात सुद्धा संत आले, म्हणजे तुकोबाराय आपल्या दारापर्यंत आले असतील, आपल्या गावापर्यंत आले असतील. आणि आपल्या गावात आपल्या दारापर्यंत आलेले जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी आपला स्वभाव ओळखला नसेल. अहो, ती संतांची दृष्टी. सामान्य सरपंचाला सगळं गाव ओळखू येते एका मिनिटात. आता सरपंच समोर बसलेत, काय अडचणच नाही. कारण सगळ्यात भारतातली सगळ्यात महा अवघड असणारी निवडणूक जर कुठली असेल तर ती ग्रामपंचायत. आपलं गावात किती वजन आहे, नवे नवे आपलं समाजात किती वजन आहे, लोक आपल्याला किती मानतात हे जर परिचित करून घ्यायचं असेल, तू गप ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभं राह, तुला बरोबर लोक इंगा दाखवितात. नेमकं आपलं का आहे ते सगळं कळतंय तेवढं माणसाला. आपण किती पाण्यात आहे, लोक आपल्याला किती मदत करतात, ते सगळं पाणीच काढतात आपलं. बघा तुम्ही, आता सगळी परिचित मंडळीत काही अनुभवाचं काही सांगायची गरज नाही. तर असे संतांनी आपला स्वभाव जाणला. आणि भास्कर दादा, आपला स्वभाव असा आहे, सामान्य माणसाचं जगणं असे, लाभाशिवाय मनुष्य एक सुद्धा पाऊल पुढे टाकायला तयार होत नाही. माणसाला लाभ फायदा इतका आवडतो. लाभ जर डोळ्यासमोर असेल तर हजारो किलोमीटरचा प्रवास लोक करून निघून जातात, लाभ असेल तर. आणि लाभ जर काहीच नसेल तर घराच्या बाहेर एक सुद्धा पाऊल टाकायला तयार होत नाही. तुम्हाला उदाहरण देऊ, ती जिल्हा परिषदची निवडणूक लागली होती, मतदानाचा दिवस होता.
5:30 वाजता बरोबर मतदान संपते. धारखेड मधलं एक बरोबर 5:28 घरातच बसलं होतं. बरोबर 5:29 त्यानं घराच्या बाहेर प्रवेश केला, मतदान कक्षात प्रवेश केला, बटन दाबलं, बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर मित्रांनी विचारलं, अरे काय दाबलंस? तो म्हटला, निवडणूक आहे, सांगायचं नसते. अरे झाली निवडणूक, झाले भांडणं, आता काय असेल ते पूर्ण झालं, सांग ना काय, कोणाला दिलंस मतदान? अरे सांगायचं नसतं. अरे सांग राव, कोणाला दिलंस? फार आग्रह झाल्यामुळे त्यानं सांगितलं. म्हटला कोणालाच मतदान दिलं नाही, त्या मशीन मधलं सर्वात शेवटचं बटन दाबून आलो. बोला कोणतं? नोटा. म्हणजे नोटा दाबून आलो. पोरं म्हटले, अरे वाया गेलं ना, कोणाच्या तरी पदरात पडू द्यायचं ना, कोणाला तरी द्यायचं ना. तुझ्या मतासारखा, तुझ्या आवडीचा एकही उमेदवार नव्हता का? त्यानं लय गोड उत्तर दिलं. म्हणे माझ्या मनासारखा एकही नव्हता. म्हणे कस काय? म्हणे गड्या, काल रात्री सुद्धा वाट पाहिली पण तरी आल्याच नाहीत. आज सकाळी सुद्धा वाट पाहिली पण तरीही आल्याच नाहीत. अरे 5:28 वाट पाहिली पण तरीही आल्याच नाहीत. पोरं म्हटले, काय आल्या नाहीत ते तर सांग ना. हा म्हटला, नोटाच आल्या नाहीत म्हणून नोटा दाबून आलो. विठाला लाभाची दृष्टी आहे माणसाची. लाभाशिवाय माणसं पुढे नाही सरकायची. लाभ जर डोळ्यासमोर असेल तर कितीही कष्ट सोसायला माणूस तयार होतो. तुम्ही म्हणाल, तुम्ही आमचेच उदाहरण देणार का? संतांचं कस काय? तर संतांचं सुद्धा असंच आहे. लाभाची सोसे पुढे चाली म्हणा. लाभाशिवाय माणसं पुढे सरकायची नाही. लाभ जास्त आवडतो. किती आवडतो? ज्ञानोबारायांनी एकाला सांगितलं, अरे दारात तुळशीचं झाड आहे, त्या तुळशीच्या झाडाला पाणी घाल गड्या. हे माऊलींचे शब्द आहेत. पण तो गडी म्हणायला लागला, ज्ञानोबराय, तुळशीच्या झाडाला पाणी घालायला अडचण नाही, पण ते मोठं झालं, त्याचं लाकूड जर गंगाखेडच्या बाजारात विकायला नेलं तर त्याला गिराईक सुद्धा लाभत नाही. त्याची पानं गंगाखेड पर्यंत नेता नेता वाळून जातात. माऊली, काय उपयोग आहे त्या झाडाचा? नाही घालणार आम्ही पाणी. पण एखाद्या कृषी अधिकाऱ्यानं सांगावं, तुमच्या द्राक्षाच्या बागेला असे टपोरे टपोरे मणी लागावे असे वाटत असेल ना, द्राक्षाचे टपोरे मणी लागावे असं वाटत असेल तर त्या द्राक्षाच्या बुडाला दुधाची कॅन लाव गड्या. सलाईन प्रमाणे त्या द्राक्षाच्या बुडाला दूध दे. असे टपोरे टपोरे मणी होतील. आणि ते मणी मोठाले झाले की तुझ्या खिशात मणी येईल. मणी विकून मणी येईल, तुझ्या खिशात मणी तयार होईल. हे ऐकल्याबरोबर लोक लेकराच्या तोंडातलं दूध बाहेर काढतील, झाडाला देतील. का? तिथं लाभ आहे ना. पण तुळशीकडे ढुंकून सुद्धा पाहायचे नाहीत. काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत. तुळशीची या झाडा दुरोनी नघापे शिंतोडा परिद्राक्षाची या
तुकोबराय सांगतात, लोकांची दृष्टी एवढी लाभाची आहे, द्राक्षाला पाणी घातल्यानंतर लाभ मिळणार आहे म्हणून तिथं दुधाची कॅन लावतील, पण तुळशीच्या झाडाला मात्र शितोडा सुद्धा मारायचे नाहीत, एवढी लाभाची दृष्टी आहे. तुम्ही सगळी शेतकरी माणसे, त्याचं उदाहरण देतोय का ज्ञान जगद्गुरु तुकोबराय उदाहरण देतात शेतकऱ्याचं. एका 70 वर्षाच्या शेतकऱ्याने पेरणीच्या दिवसामध्ये पेरणीचं काम हाती घेतलं. ते असं ज्वारीचं गठोडं असं त्यानं पुढं बांधलं, काय म्हणतात त्याला, हा हा ओटी, बरोबर आहे का, हा हा ओटी. ओटी जरा ऑपरेशन थिएटर कडे गेल्यावर वाटायला ती ओटी बांधली आणि असं त्या चाड्यातून, चाडच का, हा नाही नाही, मी धुऱ्यावरचा शेतकरी, मला काही शेतातलं माहित नाही. हा चाड का मोग, हा दोन्ही शब्द त्या मोग्यातून, हा आणि मोग, क्या बात आहे, हे ज्ञान भर पडली बघा ध्यानामध्ये. तर ते असं मोग्यातून त्या चाड्यातून असं ती फणस असं म्हणला मागे, आणि ते धान्य सोडायला सुरुवात केली. भास्कर दादा कॉन्व्हेंट इंग्लिश मध्ये शिकणारा त्याचा नातू होता, आणि त्या नातवानं त्या आज्याची अक्कल काढली. म्हणे, ओ आजोबा, अक्कल मातीत गेली का? म्हणे, काय रे, काय झालं? खुशाल धान्य जमिनीमध्ये टाकतारा, ते जमिनीत टाकलेलं धान्य 4 पावसाचे थेंब पडले तर नासून जाईल ना, अशी धान्याची नासोडी का बरं करता? अहो, गोरगरिबाला वाटलं तर त्याच्या घरामध्ये 4 घास जातील ना, देऊन टाका गरीबाला, एवढंच जास्त झालं असेल तर. आजा थोडासा हसला आणि आजानं उत्तर दिलं, बेट्या, तू ह्या अभ्यासक्रमाला जर जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा असला असता तर तू हा प्रश्न कधीच विचारला नसतास. म्हणे कसं? आज जरी त्या बीजाचा नाश होताना दिसत असला तरी गुरुजी प्रमाण द्या आता, तरी कालांतरानं त्या लाभाची दृष्टी जी समोर आहे शेतकऱ्याची, 4-6 महिन्यानं त्या एका एका बीजाचं असं मोठंच मोठं कणीस आपल्याला प्राप्त होईल. एका बीजाचे नामाचे मग भोगिले कणीस, मग भोगिले कणीस. केला नास मग भोगी जे कणीस. महाराजांचा आणखीन एक प्रमाण आहे बघा, बीज पेरी शेती मग गाडीवरी वाहती, मग गाडीवरी वाहती, मग गाडीवरी वाहती. बीज पेरी शेती मग गाडीवरी वाहते. शेतकरी जरी झाला तरी तो लाभाशिवाय काहीच गोष्ट करत नाही. तुम्ही म्हणाल कीर्तन करा, अहो कीर्तनकाराचं सुद्धा तसंच आहे. भला मोठा पगार असू द्या, पण तरी सुद्धा 200-300 किलोमीटर कीर्तनाला झाल्याशिवाय राहत नाही. अहो, सगळ्यांचाच लाभ आहे, आणि लाभ महाराज लोकांना किती आवडत आहे. मला वाटतं लातूरचं उदाहरण आता ज्वलंत आहे. कोणता का असं आपल्याला काय करायचं, ते काय न दुसरा काय, सगळे सारखेच झाले. गुरुजी मला तर कीर्तनच सोडून द्या वाटायले. त्या असल्या भानगडीमुळं सगळी लोकांची श्रद्धा अशी धुळीस मिळायला लागली. धुळीस 2-4 हजार बुक छापले, किती पैसा जमा झाला असेल. मराठवाड्यातल्या लोकांच्या श्रद्धेला भला मोठा घाव त्या सगळ्या महाराज मंडळींनी दिला, भला मोठा घाव. शक्यतो तर मराठवाड्यातली मंडळी असं कुठल्या या गुंतवड्यामध्ये फसणारी नाही, पण तरी सुद्धा
संतांच्या पादुका म्हणून श्रद्धेनं लोक तिथं जात आहेत, भलं मोठं कष्टाचं दान तिथं देत आहेत, आणि लाज नाही वाटत इतक्या श्रद्धेनं आलेलं दान आणि त्या दानामध्ये आपण काहीतरी हेराफेरी करावी, तिथं सुद्धा आपल्या काही इच्छा पूर्ती करण्यासाठी ते उचलून घ्यावं. मला वाटतं इतक्या नीच प्रवृत्तीला जर आपली वृत्ती जात असेल तर खरोखरच आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. विठाला विठाला विठाला. लाभ निरंतर आवडावा, आणि लाभ आवडतो सुद्धा. इथं सगळी मायबाप मंडळी बसली बघा. आपल्या संसार वेलीला प्रत्येकाला फळ लागले. आता कोणाच्या संसाराला जास्त फळं लागली असतील, कोणाला कमी असतील, काही जणांना लागलेलं नसेल. पण आपल्या संसार वेलीला ज्या वेळेस फळ लागतं, आपल्या घरामध्ये जन्माला आलेलं मूल, त्या मुलाचा सांभाळ मायबाप करतात. त्या मुलाचा सांभाळ करत असताना काहीच अपेक्षा ठेवत नाहीत का आपण? त्याची कुठल्याच पद्धतीने अपेक्षा न ठेवता त्याचं भरण पोषण आपण करतो का? तर आमचे महापुरुष उत्तर देत आहेत, मायबाप जे लेकराला सांभाळतात ते डोळ्यासमोर लाभ ठेवूनच त्याला सांभाळतात. विठाला विठाला. माय बापे सांभाळती, माय बापे सांभाळती, सांभाळी ती लोभा कारणे पाळी ती बदनेसर. लोभा कारणे म्हणजेच लाभा कारणे. काहीतरी लाभच असते, लाभ असते म्हणूनच आपण लेकराला सांभाळतो. उतार वयामध्ये त्यानं माझी सेवा केली पाहिजे. मी ज्यावेळेस इहलोकाची यात्रा संपवून निघून जाईन त्यावेळेस त्यानं माझं स्मरण केलं पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात, जो सुपुत्र आपल्या वाडवडिलांचं स्मरण करतो ना त्याला तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता नाही. सकळ तीर्थाची दुरे जी का माता पितरे तया सेवे सिकीर शरीरे लोन कीजे लोन कीजे. माय बाप केवळ काचे
काशी तिने न जावे तीर्थासी. तुका म्हणे माय बापे अवघे देवाचेच रूपे. महाराज मायबाप जे लेकराचा सांभाळ करतात ते आपलं स्मरण त्यानं पुढं करावं म्हणून. ऐकताय ना. लाभ जर माणसाला एवढा आवडत असेल तर मला वाटतं आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांचं काहीच चुकलं नाही. तुकोबारायांनी लाभच अगोदर सांगितला, कारण प्रत्येक माणसाला लाभ आवडतो म्हणून तुकोबाराय लाभ अगोदर सांगतात, साधनानंतर सांगतात. तुकोबारायांनी नेमका काय लाभ सांगितला अभंगाचं प्रथम चरण. पावविना ठाया पावविना ठाया पावविना ठाया पावविना ठाया पावविना ठाया पावविना ठाया पांडुरंग चिंतिलिया. महाराज लाभ सांगतायत तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपाला जाणं गरजेचं आहे आणि ते मूळ स्वरूप तुम्हाला प्राप्त होणार आहे. आत्मस्वरूपाची ओळख तुम्हाला होणार आहे. म्हणजे महाराज या मूळ स्वरूपाला जाणं गरजेचं आहे का? जोपर्यंत आपण तिथपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपलं आयुष्य पूर्ण नाही. जिथून आपल्या आयुष्याला सुरुवात झाली, जिथून आपल्या प्रवासाला सुरुवात झाली, निसर्गाचा नियम असा आहे, वस्तू जिथून निघाली ती तिथपर्यंत जाऊन पोहोचली पाहिजे, तरच फेरा पूर्ण आहे, तरच प्रवास पूर्ण आहे. आपलं आयुष्य कुठून सुरू झालं? तर उत्तर असं आहे, गीतेमध्ये त्याचं उत्तर आपल्याला लाभतं बघा. ममैवांशु जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. भगवान परमात्मा या विश्वाची निर्मिती सांगतायत. ममैवांशु सर्वाच्या सर्व जीवलोक माझ्यापासून आहे. मग भगवान परमात्म्यापासून जर आपण असू तर आपल्या प्रवासाला सुरुवात त्या देव नावाच्या गावामधून झाली. बरं, प्रवास हजारो किलोमीटरचा असू द्या, नाही तर 100 वर्षाचा असू द्या, पण प्रवासाला मनुष्य जिथून निघालाय मुक्कामाला तिथंच येतो शेवटी, का दुसरीकडे करतो मुक्काम? अहो कितीही बाकीचे मुक्काम पडू द्या, पण शेवटचा मुक्काम. महाराज आपण सप्ताहाला मुंबईला जाता, तुम्ही बऱ्याच वेळा इकडं नागपूरकडे जाता, महाराष्ट्राच्या बाहेरही जाता. 8 दिवस तिकडे राहिलात, कितीही लोकांनी आवड केली, कितीही लोकांनी व्यवस्था केली, तर कायमचे तिथंच राहता की परत मसल्या परत गावाला? अहो काहीही होऊ द्या, कितीही चांगलं वाटू द्या, पण कालांतरानं जिथून सुरुवात झाली मनुष्य तिथं येतो. निसर्गाचा नियम आहे, वस्तू जिथून निघाली ती तिथंच पोहोचते. समुद्रमापम प्रविशंती यद्वत. नदीचा उगम समुद्रातून होतो, पहा समुद्रातून. बरोबर आहे का? काय माना डोलवता, कसं बरोबर आहे हे? काही होच म्हणता. समुद्रमापम प्रविशंती यद्वत. पण बाबा तुमचं उत्तर बरोबर आहे. नदीचा उगम जरी आपल्याला एखाद्या पर्वतातून दिसत असला,
एखाद्या डोंगरातून नदीचा उगम जरी दिसत असला तरी ती नदी, ती गंगा समुद्रातूनच आली. म्हणे कशी आली? तो भूगोलाचा नियम आहे. त्या समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, वाफ. त्याचे ढग बनतात. थंड हवा लागली की पाण्याच्या स्वरूपात खाली येतात. 50% पाणी मुरतं, 50% वाहून जातं. मुरलेलं कुठून तरी बाहेर पडतं, त्याचीच पुढे नदी होते. पाणी आलं कुठून? ते समुद्रातून आलं. आता पुढे चला, आलं समुद्रातून, गंगेच्या स्वरूपात व्हायला लागलं. प्रवास लाखो किलोमीटरचा असू द्या, पण वाहत 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 शेवटी गंगा नेमकी जाऊन तरी कुठे मिळते? मगाशी प्रमाण दिलं ना, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. बस, ती समुद्रातूनच आली आणि समुद्रातूनच जाऊन मिळाली. दुसरं उदाहरण, आपल्या घरामध्ये पाणी पिण्यासाठी घट असतो बघा, घट. भास्कर दादा, घट म्हणजे काय? हो भास्कर दादा, आहेत ना तुम्ही? हा, घट म्हणजे काय? हा डेरा म्हणा, त्याला माठ म्हणा, वेगवेगळे शब्द आहेत. मला सांगा, तो माठ आला कुठून? त्याची निर्मिती मातीतून आहे. ते कुंभारदादाने घडवलं, ते माठ बनवला. 1 वर्ष वापरा, 2 वर्ष वापरा, तो फुटला. फुटल्यासही वापरा, आता राहिलं नाही ते. फुटल्यासही वापरा, पण वापरून वापरून ज्या वेळेस फेकून दिल्या जातं ते मातीत पडतं. शेवटी त्याची महाराज मातीच होते. जे जिथून आलं ते तिकडच धाव घेत. तुम्ही ज्योत पेटवा, ज्योत दिव्याची, ती ज्योत वरच्या दिशेनं धावते, तिच्या ज्वाला वरच्या दिशेनं असतात. असं घडतं का? कारण तेज हे जे तत्व आहे ते वर आहे, आणि तेज तत्वात पासून तिची निर्मिती असल्यामुळं तिची धाव सुद्धा तिच्या मुख्य मूळ स्थानाकडे असते. सर्वच्या सर्व वस्तू आपल्या मूळ स्थानाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. हे शरीर सुद्धा तसंच आहे. मातीतून जन्माला आलं, मातीतून, आपल्या आईच्या उदरातून नाही. कसं? तर माईनं जे अन्न खाल्लं ते अन्न मातीतून तयार झालं. त्या अन्नाच्या कणाकणापासून या देहाची निर्मिती झाली. म्हणजे देह आला कुठून? मातीतून. बरं, 100 वर्ष जगला, म्हातारा झाला, मेला, आणि मेल्याच्या पश्चात मग काय होतं? शरीराची होय माती, कोणी न येते सांगती. जिथून आलं ते तिथंच जातं. आमच्या सत्पुरुषांची सुद्धा इच्छा आहे, देवभाऊ, संत मंडळींची सुद्धा इच्छा आहे की आम्ही जिथून आलो देवा, आम्हाला तुम्ही तिथंच घेऊन जा. म्हणून तर संतांचं म्हणणं आहे, आपुल्या माहेरा माहेरा जाईन मी आता, आता इच्छा व्यक्त करतायत आम्ही आमच्या मूळ स्वरूपाला गेलो पाहिजे. जनाबाईंचं एक प्रसिद्ध भजन आहे बघा भास्कर दादा, म्हणा आता सगळेजण पाठीमागं माझ्या. गुरुजी आवाज ऐकू द्या तुमचा. बाई बाई जाते ग माहेराला
बाई बाई जाते ग माहेराला. असे कंस खोडल्यासारखे बसू नका ना, म्हणा ना थोडं, म्हणा थोडं थोडं म्हणतो मी, पाठीमाग म्हणा. हा बाई बाई जाते ग माहेराला. तुम्ही काय शपथच घेऊन आलात का घरून? हा चला होऊ द्या ना जरा एकदा, करा मोकळा आवाज. हा बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुलाच्या घराला. माझ्या मुलाच्या घराला. बाई गुरुजी गुरुजी महिला मंडळीला म्हणायला, एकदा महिला मंडळीला म्हणायला, महिला मंडळीला म्हणायला एकदा. राईट म्हणतात ते. नाही नाही नाही, तेच काम करायला त्या म्हणायल्यात बिचाऱ्या. वाकडं फक्त आपले. हा वाकडं फक्त आपले. आपण ठरवून आलो हरी मुके म्हणा, हरी मुके मुके म्हणा. मुके घातले तरी म्हणायला तयार नाही, अडचण नाही, असू द्या. जन जन भजन केलं त्याला पुढच्या जन्मात गोड स्वर प्राप्त होणार, पण जन भजन केलं नाही त्या पुढच्या जन्मात भेंडकुळ्या होणार. विठाला सर्वांना आपल्या मूळ स्वरूपाला जाण्याची इच्छा आहे. ते आपलं मूळ स्वरूप म्हणजे भगवंत आहे, आणि या भगवंत रूपी गावाला जाण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. ते आपलं आत्मस्वरूप आहे, आत्मस्वरूप. भागवतामध्ये भगवान परमात्म्याचं जे वर्णन केलं ते आपलं स्वतःचं वर्णन आहे. त्या स्वरूपाला जाण्याची प्रत्येकाची इच्छा आहे, आणि तुकोबराय सांगतात ते मूळ स्वरूप तुम्हाला मिळणार. महाराज करावं काय लागेल म्हणून महाराजांनी सांगितलं, पांडुरंग चिंतिलिया. तुम्ही चिंतन करा, चिंतन. भगवान परमात्म्याचं केलेलं चिंतन तुम्हाला मूळ स्वरूपाला घेऊन जाईल. लोक विचारतायत, महाराज हे चिंतन नावाचा जे शब्द सांगतायत तुम्ही, आम्ही बऱ्याच वेळा ऐकला. चिंतन करा, चिंतन करा असं सत्पुरुषांनी आपल्या सगळ्यांना आग्रह धरला. आग्रह प्रमाण आहे महाराजांचं. मनवोनीला हो करा, मनवोनीला हो करा, मनवोनीला हो करा, मनवोनीला हो करा. सारचितने कालो सारचितने लाहो करा म्हणजे घाई करा, चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा असं लोकांना सांगतात. त्यावेळी धारखेड मधला प्रत्येक मनुष्य विचारतोय, तुम्ही चिंतन करा असं आम्हाला सांगता, पण तुम्हाला नियम कळतो का? तुकोबराय सांगतात नाही कळत. म्हणे तुकोबराय नियम असा आहे, चिंतन कर असं कोणाला सांगावं लागतं जो करत नाही त्याला. काम कर असं कोणाला सांगावं लागतंय सर? चुक. बरोबर आहे, काय शब्द दिलाय भारी. जो करत नाही त्याला अभ्यास कर. हा त्याच्याकडे भरपूर साठ आहे. त्याच्यामुळं गुरुजी समोर कीर्तन करणं म्हणजे गुरुजीलाही घाम फुटत आहे. तुम्ही ऐका, अभ्यास कर असं कोणाला सांगावं लागते जो करत नाही त्याला. घरामध्ये काही काही गाबरे असतात ना, बापालाच काम सांगतात. धारखेडमध्ये एका पोरानं टीव्ही बघता बघता बापालाच काम सांगितलं, पप्पा येता येता एक गिलास पाणी आणव. बाप धारखेड मधला होता, तर आधी समजून सांगितलं. म्हणे बाळ्या तुला समजून सांगायलो, बापाला काम असं सांगू नये, चांगलं नसतं.
ते त्याच पोरग होतं. आणा की राव म्हणला एखाद्या वेळेस काय होते. ते म्हणला तुला पुन्हा समजून सांगायला बापाला काम सांगू नये. ते म्हटलं तुमच्या बिड्या आणायला कसं दुकानावर पाठवता, आणा. याच्या बिड्या काढल्यामुळे याचा स्वाभिमान दुखावला गेला. मग मात्र वरच्यात पट्टीत चढलं महाराज. गाबऱ्या तुला पुन्हा सांगायला मला जर काम सांगितलं तर मुस्करात फोडीन. ते कोण्या शाळेत शिकलो होतं काही माहित नाही. व्यंकटेश विद्यालयाचा विद्यार्थी नव्हता, अजिबात नव्हता आपल्या शाळेतला. ते म्हणला पप्पा आता मुस्काड फोडायला यायलाच ना, मग येता येता का होईना पण एक ग्लास घेऊनच या मुस्काड फोडायचं, बघू पुन्हा काय होतंय ते. काम कर असं कोणाला सांगावं लागतं, जो करत नाही त्याला. चिंतन कर असं कोणाला सांगावं लागतं गुरुजी, जो करीत नाही त्याला. लोक सांगतात आम्ही चिंतन करत नाहीत का महाराज, आम्ही रात्रंदिवस चिंतन करतो. सायासे करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कौन्या गुणी. रात्रंदिवस लोक चिंतन करतात पण संसाराचं करतात. किती आवडतो संसार. एक छोटंसं उदाहरण घेऊ. हो माय मावल्यांनो, तुम्हाला गळ्यातली तुळशीची माळ जास्त आवडते का गळ्यातलं 5 तोळ्याचं नेकलेस जास्त आवडते? बापो माया माईनं तर काय उत्तर दिलं बाबा, 5 तोळ्याचं नेकलेस पहिल्यांदा. हा दुसरं इकडं इकडं आजीबाई, हा गळ्यातली माळ जास्त आवडाव का सोनं जास्त आवडाव? हो आई, हा तुम्हाला माळच आवडती ना, तुम्हाला सगळ्याला माळच आवडती ना. मग आता गळ्यातलं सोन्याचा भार तुम्ही गळ्याला ठेवता तरी कशाला, देऊन टाका ते महाराजाला सगळं. महाराजाला थोडी गरज आहे. तर असू द्या. तर असे आवडत नाही महाराज. जितकं आपल्याला सोनं आवडतं तितकं देव नाही आवडत, नाही आवडत. रात्रंदिवस आपलं विषयाचं चिंतन चालू आहे. आणि मग ज्ञानोबरायांना म्हणावं लागलं, मनोनी ऐके अर्जुना जैसा विस्फुलिंग लागे इंधना. मग तो प्रौढ झाली या त्रिभुवना, काय करून शकी तैसे विषयाचे ध्यान. विपाये वाहे जरी मन, ये स्नेह पतना निश्चित ठाके. निश्चित ठाके, निश्चित ठाके. विषयाचे चरवणी केली आयुष्याची गाळणी. म्हणून संतांनी आपल्याला सावध केलं, करा रे बापानो साधन हरीचे, सनिकरणीचे करू नका. बदनेश्वर संत सोपं साधन घेऊन आपल्या दारात आले. आपल्या दारात सोपं सोपं सहज सुलभ प्राप्त होणारं साधन घेऊन संत आपल्या दारात आले. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला दाम. बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. बस पैसे लागत नाहीत. लातूर इतके तर लागतच नाहीत. एवढे पैसे लागत नाहीत, काहीच लागत नाही. काही सगळं फुकट फुकट मिळतं. राम नावाचे श्याम नावाचे मोती घेऊन संत आपल्या दारात आले. एवढं काढून द्यायचं. राम नावाचे श्याम नावाचे मोती घेऊन संत आपल्या दारात आले. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं
गली गली ले लो कोई राम का प्यारा, ले लो कोई श्याम का प्यारा, शोर मचाओ गली गली राम नाम के. संतांना सांगितली पांडुरंग चिंतिलिया, तुम्ही फक्त त्याचं चिंतन करा, ते नामाचं चिंतन करा किंवा गुणाचं चिंतन करा. बस जे घडेल ते चिंतन त्याचं करा. असं जर केलं तर काय परिणाम होतो अभंगाचं दुसरं चरण. चिंतिलिया माने चिंतिलिया मनी चित्ता करी गवसनी. आपल्या चित्तात त्याचं स्मरण असलं पाहिजे. मग होतंय काय, चित्ता करी गवसनी. गवसनी म्हणजे कवर, मग अशी बोलून गेलो. मग गवसनी काय करते, उन्हापासून पाण्यापासून आणि धुळीपासून संरक्षण करते. आमच्या महाराजांचं मृदंगावरती लय जीव आहे. तुम्ही त्यांचं कधी स्टेटस पाहायचा. गुरुजी आता नंबर घ्या, स्टेटसला दुसरं काहीच दिसणार नाही, फक्त मृदंग एके मृदंग बस. मला वाटतं इतका जीव ओतणारा कलाकार अख्ख्या परभणी जिल्ह्यात आमचे महाराज आहेत. फक्त अतिशय प्रेम असते मृदंगाचं, मृदंगावरती त्या मृदंगाचार्याचं. महाराज त्या मृदंगाला धूळ लागू नये म्हणून त्या बॅगची व्यवस्था आहे. त्या मृदंगाची पुडी उन्हानं तडकू नये म्हणून त्या बॅगची व्यवस्था आहे. आणि कधी कधी मोटरसायकलवर जाण्याची वेळ येते कीर्तनाला, 4 पावसाच्या थेंबापासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून बॅगची व्यवस्था आहे. बॅग ही संरक्षण करता आहे, ती गवसनी आहे. तद्वत भगवान परमात्मा चित्ताला गवसनी करतो. सुखाचा वारा आला, चित्त माजू देत नाही, अभिमानानं भरू देत नाही. नाहीतर काय काय बघा ना, श्रीमंती आली ना मग बघायचंच काम नाही. ते इंदोरीकर महाराज म्हणतात ना, त्याचे शब्द असतात फाडून टाकी, आणि तूही फाटलेली कोण शिवीन. ऐका ना, लय जास्त गर्व केला नाही पाहिजे माणसानं. विद्या असू द्या, धन असू द्या, सत्ता असू द्या, लयच सत्तेचा माज आला असेल तर लोक बरोबर 5 वर्षात आपटीत येत, राईटच करतात लोक. लयच विद्येचा माज आला असेल तर दुसरा कोणीतरी असा भेटतय गुरु, सगळी जिरवून ठेवते. लयच ज्ञानाचा माज आला असेल तर दुसरा कलाकार, दुसरा कीर्तनकार, वक्ता असा भेटतय की त्याचं पाहून त्याचं ऐकून असं वाटायला लागतं की आपल्याला तर आणखीन काहीच येत नाही.
सुख आलं जीवनामध्ये तरी भगवान परमात्मा चित्ताची चंचलता जी स्थिरता आहे ती चंचल बनू देत नाही. तुकोबारांच्या जीवनात सुख येते. छत्रपती नजराना पाठवतायत, भरभरून नजराना पाठवतायत, पण जगद्गुरु तुकोबाराय त्या नजराण्याकडे पाहतात आणि तुकोबाराची नजर बोलते. सोने रूपे आम्हा मृत्तिके समान. हे सगळंच सगळं आम्हाला मातीप्रमाणे तुकोबारांची नजर आहे. का? भगवान परमात्म्यानं चित्ताला गवसणी केली. आता उलट आहे का? सुख आलं तर अभिमानानं भरत नाही अंतःकरण, आणि दुःखाचा हेलकावा जर आला जीवनात तर चित्त कधी कोलमडून पडू देत नाही भगवान परमात्मा. महाराजांच्या जीवनात काही कमी संकट आले का? स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली, लेकरू मेला अन्न अन्न करता, बाईल गेली अन्न अन्न करता करता. जगद्गुरु तुकोबारांची एक धर्मपत्नी निवर्तल्या, पण तरी सुद्धा तुकोबाराय तुकोबारांचं व्यवहारात दिवाळं निघालं. दिवाळं बरे झाले देवा निघाले दिवाळी. अशी हिंमत आपली आहे म्हणण्याची. बायको मरू द्या एखादी 5व्या पट्टीत रडत येते 5व्या पट्टीत, कारण दुसरी भेटण्याची शक्यता आता कमी झाली ना म्हणून. ऐका ना, 5व्या पट्टीत रडत. तुकोबारांचं चित्त कोल म्हणून नाही पडलं. तुकोबाराय स्थिर आहेत का? सुखा आणि दुःखा मने वेगळा मी तुका. तुकोबाराय सांगतात सुख दुःखाच्या पार आमचं जीवन गेलं. कुठली स्थिती असू द्या आता चंचल नाही बनणार. त्याचं कारणच आहे त्यासी चिंतिली या मनी चित्ता करी गवसनी. महाराज हे मिळवण्यासाठी काय लागतं? पावा वया फळ अंगी असावी ही बळ. आणखीन काही एखादा फायदा आहे का? तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी. ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या निमित्तानं आहे ती. ही सेवा त्यांच्याच चरणी समर्पित करतो. खरं तर त्यांना मुक्त होण्यासाठी कुठल्या पुण्याची गरज नाही. आयुष्यभर ज्या माणसानं परमार्थ केलेला असेल, आणि नुसतं असं नाही, तुकोबारांची वचनं आठवतात. दाता तोच एक जाना नारायणा स्मरवी. मला वाटतं असं भजन सगळ्या गावाच्या माध्यमातून ज्यांनी घडवून आणलं ते करवून घेतलं, असं जे गोड व्यक्तिमत्व आहे त्यांना पुण्याची कुठली अपेक्षा नाही. भगवान परमात्मा स्वतः वैकुंठाची दार उघडी करून तात्यांना घेण्यासाठी स्वतः हजर असावा, आणि तात्यांची रवानगी त्या वैकुंठामध्ये भगवान परमात्म्याच्या चरणाशी झाली असावी. इतकं पुण्य त्यांनी आयुष्यभर कमवलं. ती पुण्याची शिदोरी आपल्या कुटुंबियांना सुद्धा देत तात्या निघून जात आहेत. खरं तर या दोन्ही भावंडाकडे बघितल्यानंतर तात्यांची आठवण ती ताजी होते. ते स्मरण त्यांचं ताजं होतं की संस्कारांची शिदोरी आजही दोन्ही भावंडांकडे आहे, भगिनीकडे आहे. अशीच ती संस्काराची शिदोरी पुढच्याही पिढीमध्ये संक्रमित हो, आणि तात्यांचं पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाचं स्वप्न हे साकारत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम. सावकार म्हणा.